गतहारी अर्थात आषाढ अमावस्या, जिला आपण सर्वजण दीप अमावस्या म्हणूनही ओळखतो, तर हा आषाढ महिन्यातला सगळ्यात शेवटचा दिवस असतो। एका सणाप्रमाणे हा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे। प्रत्येक भागातल्या परंपरा किंवा ज्या काही पूजा करण्याच्या पद्धती आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळते। दुसऱ्या दिवसापासून पवित्र आणि शिवमय श्रावण मासाला सुरुवात होणार असते। हिंदू धर्मामध्ये हा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो। अशा परिस्थितीमध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करणे, दानधर्म करणे आणि पूजा करणे खूप शुभ मानले जाते। त्याच वेळी आषाढ अमावस्येला शनीचा क्रोध आणि पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा काही विशेष प्रभावी उपाय फायदेशीर ठरतात। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये सांगितलेले आषाढ अमावस्येचे उपाय ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। 24 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी आषाढ अमावस्या आहे। 23 जुलैच्या मध्यरात्रीनंतर 2:28 आषाढ अमावस्या सुरू होईल। अर्थातच तेव्हा 24 तारीख लागलेली सुद्धा असणार आहे आणि त्याच दिवशी मध्यरात्री 12:40 ही अमावस्या संपेल। त्यामुळे 24 जुलै 2025 वार गुरुवार हा संपूर्ण दिवस आषाढ अमावस्येचा आहे। गुरुवार असल्याने गुरुपुष्यामृत योग देखील आहे। कमेंट्स होत्या की अमावस्येला गुरुपुष्यामृत योग आलाय तर सोनं खरेदी केली तर चालेल काय? तर होय चालेल। दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा अश्विन अमावस्येला असतं, तेव्हाही आपण सोनं, गाडी यासारख्या वस्तू घेतोच की, त्यामुळे काही अडचण नाही। जर तुम्हाला शनी आणि राहूचा कोप होत असेल तर तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी हा एक छोटासा उपाय करून पहा। अत्यंत प्रभावी पण सोपा असा उपाय आहे। यासाठी तुम्हाला 1.25 किलो काळा कोळसा खरेदी करायचा आहे आणि लक्षात ठेवा की हा कोळसा फक्त लाकडाचाच असावा। त्यानंतर हा कोळसा तुम्हाला घ्यायचा आहे, तो वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे। आषाढ अमावस्येच्या दिवशी शांतपणे कुणालाही न सांगता हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीला शनी आणि राहूच्या कोपापासून मुक्तता मिळू शकते। बघा, आपण एकदम सात्विक पद्धतीचे उपाय वेगवेगळ्या सणावारांचे असतील किंवा व्रतवैकल्यांचे असतील ते नेहमीच जाणून घेत असतो आणि शांतपणे किंवा गुप्तपणे हे उपाय का करायचे असतात, कारण एखाद्या गोष्टीची जेव्हा आपण खूप जास्त चर्चा करतो आणि ती गोष्ट पूर्ण होण्याअगोदरच आपण तिचा खूप जास्त बोलबाला केला तर यशाऐवजी अपयश मिळण्याची शक्यताही जास्त असते। त्यामुळे आपले उपाय हे नेहमी गुप्त असावे आणि जेव्हा कधी आपल्याला या उपायाचा चांगला फायदा होतो आणि आपल्याच मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये एखाद्या व्यक्तीला अशा अडचणी आल्या तर तुम्ही मग सांगू शकता की असा उपाय करून बघ, तुला नक्कीच याचा फायदा मिळेल। बघा, आषाढ अमावस्येच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली स्नान करणे खूप चांगले मानले जाते। हे केल्यानंतर एखाद्या ब्राह्मणाला खीर खाऊ घालावी। यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते आणि संपत्ती देखील वाढू शकते। जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल तर आषाढ अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय नक्कीच करून पहा। यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळू लागते। जीवनामध्ये आनंद आणि शनिदेवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही आषाढ अमावस्येला अजून एक उपाय करू शकता। या दिवशी घरामध्ये शमीचं एक रोप नक्की लावा। आता घरामध्ये म्हणजे तुम्ही घरामध्ये जर कुंड्या वगैरे ठेवत असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे रोप लावू शकता किंवा बाहेर तुमची जागा असेल, मोकळी जागा किंवा गॅलरीमध्ये कुंड्या वगैरे असतील तर तिथेही तुम्हाला शमीचं रोपटं लावता येईल आणि या रोपाची तुम्हाला नियमित पूजा करायची आहे। फक्त जेव्हा सुतक असेल, सोयर असेल, मासिक धर्म असेल किंवा इतर काही अडचणी की ज्यामध्ये पूजा अर्चा केल्या जात नाही तेव्हा तुम्ही या रोपाची पूजा करू नका आणि या रोपाला हातही लावू नका। जे कोणी घरातच कुंड्या वगैरे ठेवतं ना तर त्यांनी नेहमी हाच प्रयत्न करावा की रोपाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे। त्यानुसार थोडा वेळ मग तुम्ही ती कुंडी तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे ऊन येतं तिथे नेऊन ठेवू शकता किंवा गच्चीवर नेऊन ठेवलं तरीही चालेल। जास्तीत जास्त प्रयत्न हाच करा की गॅलरीमध्ये जिथे ऊन येतं किंवा मग घराच्या बाहेर तुमची मोकळी जागा असेल की जिथे चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाश या रोपाला मिळू शकेल तिथे तुम्ही हे झाड लावावं। कारण घरामध्ये सुद्धा आपल्या लहान मुलं असतात किंवा काही अशा अडीअडचणींच्या वेळी चुकून माकून त्या रोपाला हात लागायला नको। तर अवश्य तुम्ही हा उपाय करू शकता। आता बेलाच्या झाडाखाली स्नान करणं प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही। क्वचित 1-2 व्यक्तींना असं शक्य होऊ शकतं की त्याने बेलाच्या झाडाखाली अमावस्येच्या दिवशी स्नान केलं,
पण मग बऱ्यापैकी लोकांना शक्य होणार नाही, मग त्यांनी स्वतः स्नान न करता बेलाच्या झाडाला निदान या दिवशी पाणी तरी घाला. असं म्हटलं जातं, जे बेलाचं फळ असतं त्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि दिव्यांची अमावस्या ही लक्ष्मी प्राप्ती म्हणून सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचा उद्देश ठेवून देखील साजरी केली जाते. त्याचबरोबर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणूनही साजरी केली जाते. त्यामुळे मग या दिवशी तुम्ही बेलाच्या झाडाला पाणी घालू शकता. या दिवशी बेलाची जी पानं असतात ती अजिबात तोडू नका. तुम्हाला पूजा अर्चनासाठी बेलाची पानं लागणार असतील तर मग ती तुम्ही आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळ होण्याच्या आत तोडून ठेवायची आहेत. जे कोणी विकत पानं फुलं आणतं ना पूजा अर्चनासाठी त्यांनी अमावस्येच्या दिवशी आणलं तरीही चालेल, कारण ती पानं आपण तोडलेली नसतात, कुणीतरी तोडलेलीच असतात ती, पण अगोदरच तोडून मग ती बाजारामध्ये विकायला आणलेली असतात. बघा, जे कोणी शमीचं रोप आपल्या घरी लावतं, घराच्या आसपास लावतं, त्याची पूजा करतं, खास करून तुम्ही सोमवारी किंवा जेव्हा जेव्हा गणपती बाप्पांचा वार असेल तेव्हा या शमीच्या झाडाची पूजा केली, अमावस्येलाही पूजा केली तर असं केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्तता देखील मिळवू शकता. जर तुम्ही आयुष्यातील समस्या आणि अडथळ्यांनी त्रस्त असाल तर याचे कारण पितृदोषसुद्धा असू शकते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही येत्या आषाढ अमावस्येला एक सोपा टोटका करा. यासाठी तुम्ही एखाद्या निर्जन स्थळी जा आणि तिथे कणकेचा दिवा लावा. बऱ्याच जणांच्या घरी या दिवशी उकडवलेले दिवे बनवतात आणि त्यामध्ये म्हणजे अर्थातच गव्हाचं पीठ आणि गूळ यांचा समावेश असतो त्या उकडवलेल्या दिव्यांमध्ये. तर तुम्ही असे गोड दिव्यां जर बनवले तर त्यातला एखादा गोड दिवा अशा ठिकाणी घेऊन जा की जिथे मनुष्य वस्ती नाही आहे किंवा कुणाचंच येणं जाणं नाही आहे, एकदम असं एकांत ठिकाण असतं ना, प्रत्येक गावामध्ये असतं, शहरात असतं किंवा आपली जे शेतं असतात ना त्या ठिकाणी तुम्ही गेला ना तरीही चालेल. कारण निर्जन स्थळी जायचं म्हणजे का आपल्याला तिथे जायचं आणि का तिथे हा दिवा लावायचा, तर दिवा आपण दुपारच्या वेळेस लावू शकतो किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही गेलात तरीही चालेल. सूर्यास्त होण्याच्या थोडं अगोदर जा, कारण निर्जन स्थळी जायचं म्हटल्यावर थोडासा अंधार पडल्यावर आपल्यालाही भीती वाटू शकते. बघा, भलेही तिथे कुणीही राहत नाही किंवा माणसांची जा नाहीये, पण मग जमिनीवर फिरणारे जे काही जीवजंतू आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला अमावस्येच्या संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करता येईल. त्यामुळेच निर्जन स्थळी जाऊन तुम्ही एकतर कणकेचा किंवा मग कणिक आणि गूळ असं मिश्रण तयार करून तुम्ही जे काही पीठ मळाल किंवा उकडवलेला दिवा बनवाल तर त्यातला एक दिवा तुम्ही एकेरी वात लावून तिथे लावून येऊ शकतात. यामुळे सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्याही समस्या असतील तर त्या निघून जातील. एक प्रकारे तुम्ही कोणाला तरी या दिवशी तृप्त केलेला आहे तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि यामुळे तुमचं नशीब बदलू शकतं. पितृदोषापासून तुमची सुटका होऊ शकते आणि करिअरमध्ये सुद्धा यशाचे नवीन मार्ग तुम्हाला दिसू शकतील. आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि जवळच्या शिवमंदिरामध्ये जा आणि शिवलिंगावर तुम्हाला आक किंवा ज्याला अर्कवृक्ष असंही म्हटलं जातं, अर्थात पांढऱ्या रुईची फुलं तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहेत. ज्यांना कुणाला पांढरी रुई मिळणार नाही त्यांनी आपली थोडीशी जांभळट रुई असते ना, म्हणजे रुईची फुलं तुम्ही बघितली असतील तर त्यामध्ये दोन प्रकार असतात, पांढरी आणि थोडीशी निळसर किंवा ज्याला आपण कोणता थोडासा लव्हेंडर कलर म्हणू शकतो. तर मग त्यापैकी जी फुलं तुम्हाला मिळतील तर ती तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे. 1, 3, 5, 7, 9, 11 किंवा 108 या संख्येमध्ये सुद्धा आपल्याला ही फुलं वाहता येतात. पण तुम्हाला कमीत कमी एक जरी फूल मिळालं ना तर ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा. ज्यांना कुणाला शिवमंदिरामध्ये जाणं शक्य होणार नाही आहे किंवा आसपास मंदिरच नाही आहे अशी परिस्थिती असेल तर मग घरच्या घरी तुम्ही मातीचं शिवलिंग तयार करून त्याच्यावर हे फूल वाहू शकता. आणि ज्यांच्या देवघरामध्येच शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्यांनी घरातल्या शिवलिंगावर हे रुईचं म्हणजे आकचं फूल वाहिलं तरीही चालेल. यामुळे काय होतं, भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद हा उपाय किंवा ही पूजा करणाऱ्या व्यक्तीला मिळतात. आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा अर्कवृक्ष किंवा आकची जी फुलं असतात ती शिवलिंगावर वाहतो त्यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतात, अकाली मृत्यूचं भयसुद्धा दूर होतं. आणि अर्थातच जेव्हा तुम्ही हे फूल वाहाल तेव्हा महामृत्युंजय मंत्र म्हणायला अजिबात विसरू नका. तर मग अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्हाला कळलंच असेल. यानंतरचा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगते.
आषाढ अमावस्येचा संपूर्ण दिवस हा पूर्वजांना समर्पित मानला जातो। अशा परिस्थितीमध्ये त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करा, जो आता मी तुम्हाला सांगणार आहे। आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालायचे, त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आणि तो तांब्या शक्यतो तांब्याचा असावा, तर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे दूध टाकायचं आणि असं हे दूध मिश्रित पाणी, आणि हवं तर तुम्हाला पांढरी फुलं मिळाली तर तीही तुम्ही या दूध मिश्रित पाण्यात टाकू शकता। आणि हे सगळं जे मिश्रण आहे म्हणजे पाणी, त्याच्यामध्ये टाकलेलं दूध आणि त्याच्यावर आपण ठेवलेलं एखादं पांढऱ्या रंगाचं फूल, तर हे सगळं मिश्रण आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। दुपारी साधारणतः 12 वाजेच्या पर्यंत किंवा 12 वाजेच्या आत तुम्ही हा उपाय करायचा आहे। आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ एका पानावर 5 वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ किंवा कोणत्याही एका प्रकारची मिठाई, मग त्यामध्ये खास करून तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवली तर अतिउत्तम। आणि 7 वेळा तुम्हाला या झाडाची परिक्रमा करायची आहे, म्हणजेच काय, गोल फेरे मारायचे आहे। यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखशांती येते, आपले पित्र आपल्यावर संतुष्ट राहतात आणि घरामध्ये जे काही अडथळे असतात किंवा समस्यांनी आपण घेरलेलो असतो तर त्यातूनही आपल्याला मुक्ती मिळते। बघा, अमावस्या म्हटली की नारळाचे विविध प्रकारचे उपाय केले जातात, ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे। एक अमावस्याच होती त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला, पण प्रत्येक अमावस्येच्या वेळेस तो व्हिडिओ पाहिला जातो आणि अर्थातच त्यातले उपायसुद्धा तेवढेच प्रभावी आहेत। बऱ्याच जणांना तो व्हिडिओ कामात आला। तर या आषाढ अमावस्येच्या निमित्ताने मी तुम्हाला अजून एक नारळाचा उपाय सांगते। भलेही तुम्ही या अमावस्येला केला तर चांगलंच आहे, आणि नाही करणं झालं तर तुम्ही निदान ऐकलेला जरी असला ना हा उपाय, तर कोणत्याही महिन्यातली अमावस्या आली तरी पण तुम्ही त्यावेळेस हा उपाय करू शकता। बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्या वरच्या सगळ्या शेंड्या काढून टाकायच्या आणि शेंड्या काढून टाकल्यामुळे काय होतं, नारळाचे जे 3 डोळे असतात ना ते आपल्याला दिसतात। तर त्यातले 2 जरी डोळे आपण म्हणजे ओपन केले, उघडले तरीही चालेल, आणि त्याच्यातून आपण त्या नारळातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते पाणी घरातल्या कुणालाही प्यायला दिलं तरीही चालेल, किंवा नसेल प्यायचं तर शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकतात, नाहीतर मग एखाद्या झाडाच्या बुडाशी घालून दिलं तरीही चालेल। बघा, नारळाचं पाणी मला नाही वाटत की कोणाला आवडतच नसेल, सगळ्यांना आवडतं। मग ते नारळाचं पाणी पिऊन घ्यायचं आणि त्या होलांमधून आपल्याला थोडं थोडं गव्हाचं पीठ आणि थोडीशी साखर असं टाकत जायचं आहे। आपल्या मनाला वाटेल तेवढं पीठ आणि तेवढी साखर तुम्ही त्या 2 नारळाच्या होलांमधून सोडू शकतात। आणि असं हे नारळ आपल्याला काय करायचं आहे, एका निर्जन स्थळी ठेवून यायचं आहे किंवा जिथे पाण्याचा भाग असेल ना त्याच्या आसपास ठेवून यायचं आहे। पण जेव्हा आपण त्या नारळामध्ये पीठ आणि साखर भरू तर नारळाचा जो वरचा भाग आपल्याला दिसतो ना शेंड्या काढलेला, तर त्याच्यावर आपल्याला काळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे, जेणेकरून ते नारळ आहे असं समजलं नाही पाहिजे कुणाला, पूर्णपणे काळा धागा गुंडाळलेलं काहीतरी आहे असं आपल्याला वरून दिसलं पाहिजे। आणि मग मध्ये आपण त्याच्यामध्ये अन्नपदार्थ भरलेले आहेत आणि अर्थात नारळातलं पाणी आपण काढून घेतलं तरी त्याच्यात खोबरंही असणार आहे। तर एक प्रकारे नारळातलं खोबरं, त्याचबरोबर साखर आणि पीठ असे 3 पदार्थ आपण निर्जन स्थळी कुणाला तरी दान करतोय किंवा कुणाचं तरी आपण तिथे पोट भरतोय किंवा कोणत्या तरी एखाद्या जीवाला आपण तृप्त करतोय, या अर्थाने आपल्याला ते नारळ तिथे ठेवून यायचं आहे। आणि बऱ्याच वेळा कोणतेही कीटक वगैरे नसले तरी मुंग्या आपल्याला सगळीकडे आढळतात, त्यामुळे मुंग्यांनी हे साखर, पीठ आणि खोबरं खाल्लं तर खूप आपल्याला चांगल्या पद्धतीचे आशीर्वाद मिळतात, किंवा जो कोणी जमिनीवरचा जीवजंतू हे अन्न ग्रहण करेल तर त्याला आपण तृप्त केल्यामुळे काय होतं, शनीचे आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतात, म्हणजे जो कोणी हा उपाय करेल त्या व्यक्तीवर, आणि त्याच्या जीवनातील अशुभ प्रभावांपासून त्याला मुक्तता मिळते। या उपायाचे जे वर्णन आहे ते लाल किताबमध्ये देखील आढळते, जे तुमच्या जीवनात आनंदाची फुले फुलवू शकतं। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ अमावस्येनिमित्त करण्याचे भरपूर उपाय सांगितले, यातले तुम्ही सगळेच केले पाहिजे असं नाही। जो उपाय करणं तुम्हाला सोयीस्कर वाटेल किंवा जो उपाय करणं तुम्हाला सोपं वाटतं त्यातला कोणताही 1-2 उपाय तुम्ही करू शकतात, आणि यामुळे तुमच्या जीवनातील समस्या नक्की नष्ट होतील याची पुरेपूर खात्री आहे। कारण कोणताही उपाय आपण असाच सांगत नाही, पूर्णपणे अभ्यास करून मगच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो।
आणि उपाय करताना फक्त एक करायचं, श्रद्धापूर्वक करायचा. आता समजा मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणून तुम्ही लगेच उपाय करायला लागले आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भक्तिभाव नाही आहे, श्रद्धा नाही आहे आणि तुम्ही फक्त जीवावर आल्यासारखं काहीतरी करताय, तर तुम्हाला कधीच याचं फळ मिळणार नाही. आपण जेही काम करतो, मी तुम्हाला उपायाचीच गोष्ट सांगत नाही, तुम्ही जेही काम करतात, जेव्हा तुम्ही ते मन लावून करतात, पुरेपूर त्याच्यावर श्रद्धा ठेवून करतात, तर तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच यश मिळतं. त्यामुळे तुमच्या कष्टाला नशिबाची देखील साथ मिळावी या हेतूने हे धार्मिक पद्धतीचे किंवा ज्योतिष उपाय सांगितले जातात. तर तुम्हाला हे उपाय कसे वाटले, माहिती कशी वाटली, मला कमेंट्स करून नक्की कळवा. काही प्रश्न असतील किंवा एखादी गोष्ट समजली नसेल तर कमेंट्स करून जरूर विचारा. आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि येणाऱ्या दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.